आणतो मी. भीम गेले. महाराज असे पटांगणात दगडावर बसलेले होते. आता कोणाला वाटतंय वजन हाणाव, वजन हाणाव, काही वजन. एका घरी गेल्या ते म्हणला महाराज आपली टीव्ही कस काय वाटती. मी म्हणलं रावणाला ओव्हरटेक केलं तुम्ही, कारण भिताड एवढी टीव्ही होती ना, त्या मधात बसणं म्हणून त्या टीव्हीचे कोपरे बसणत म्हणून भिताड खिसलं. इकून भिताड खिसलं, इकून खिसलं, खालून फरची फोडली, वरूनच छत जरा जरा फोडा आणि मग ते टिवाड बसिलं. हो म्हणजे एवढी त्याची टीव्ही. आणि पुन्हा 3-3 बाऱ्या म्हणला आपली टीव्ही कस काय. तर मी काही विरोधात बोललो नाही, कारण बुका त्याच्या हातात होता. मी काही नाही जास्त नाही बोललो विरोधात. म्हणलं जाऊ द्या बुका याच्याकडे, आपण कशाला विरोधात बोलावं. म्हणलं फार छान टीव्ही. पण कळत झाला ना मी रगील, आणि त्याचा अति कळत झाला. म्हणले महाराज अशी टीव्ही. म्हणलं एक सांगू का, चॅनल बदला बरं. त्याने ते हातात घेतलं की असं बदललं. बघा महाराज इथून बदलत आहे. म्हणलं एक सांगू का, मी लय गाव पाहिलेत दादा. मी ज्याची टीव्ही अशी पाहिली की त्याच्या टीव्ही पुढे तुझी टीव्ही काय हा याच्यापेक्षा मोठी. म्हणलं तुझ्या टीव्हीचे चॅनल हातातल्या रिमोटनं बदलले ना. मी अशा माणसाची टीव्ही पाहिली त्याच्या घरी बसलो जरसक. आता मी तर काय घेत नसतो काय, मी काय घ्यायला सोन्याची घेईन, मी काय भिकारी नाही. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे गिरगावकरावर. हो मी कशाची घेईन. पण काय आपल्याला जर ज्याच्या नदीला पाणी येते आणि ईर कशाला खांदायची. तुमच्या इथं आल्यावर जर मला पाहायला भेटत असेल तर कशाला ती टीव्ही काय अंगावर घेऊन झोपायचंय का. काय करायची इथून गेल्यावर झोपाव का टीव्ही पहा. त्याच्यापेक्षा बरी ना आपलं तुमच्या जिथं अर्ध्या तासानं आधी याचं तुमचीच बघायची. बिल तुम्हीच भरा, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही. आगाऊपणा करायचाच नाही ना. विठ्ठला विठ्ठला बसल्याच्या नंतर त्याचं पोरग आणि मोठा समुद्र कधी वड्याच्या नादी लागत नसतील बरं का, हे लक्षात ठेवा. वडे लय शहाणे. पाऊस आला की वडे बंब भरत येत, दगड पण लोटीत येत. आणि पाऊस बंद झाल्यात छापी भिजवायला पाणी नाही. छापी जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळायची, चिलमीच्या खालून लावते ते थोडक. लय वडे येडगळ. उ तुझा आला दम नाही वडायला. ते मोठा माणूस त्याच्या मुलाला म्हणलं भागवत लाव बरं. त्यानं लावलं भागवत, पण हात त्याच्या अशीच मांडीवर होते. म्हणलं रिमोट नाही काय नाही, पलंगावर मी बसलेला, ती एकूण पट्ट बसलेलं 8वीचं. भागवत लावलं बोललं टक लगेच भागवत. ढवळ्या कपड्यावाल्याचं चालू होतं पुन्हा. मी म्हणलं त्या ढवळ्या कपड्यावाल्याचं लाव बरं. ढवळ्या कपड्यावाले म्हणजे दिल्लीतले. त्यांना लगेच ढवळ्या कपड्यावाल्याचं पुढाऱ्याचं लावलं. कोण कोणीकडे गेलं, कोण कोणीकडे गेलं, कोण कशात गेलं, कोण काय गेलं, त्यांनी ते लगेच लावलं. पण काय होतं माहितीये का, त्याचा बाप पाया पडला, त्याचे आजोबा पाया पडले, त्याची आई पाया पडली, त्याची आजी पाया पडली, म्हणून ते पाया पडलं. आणि आपण म्हणावतो हे कसं बदललं. तर ते म्हणून ज्याला आपण पाया पडायलो एवढी मोठी लायक लोक ऐकायला याचं आलेत आणि याला टीव्ही कळून कसं चॅनल बदललं. त्याच्यामुळं अंगावर याचं कधीच नाही बोलायचं. मी पुन्हा त्याला विचारलं पुन्हा भागवत लाव बरं. सेकंदातच पुन्हा भागवत लावलं. त्याला विचारलं रिमोटचा काय मिळ आहे. म्हणले महाराज आमच्या टीव्हीला रिमोट नाही, आमच्या टीव्हीला सेन्सर आहे. म्हणलं सेन्सरची टीव्ही रिमोटवर चलती ना. ते म्हणले पण आमच्या टीव्हीला वेगळा सेन्सर आहे. आमच्या घरातल्या सगळ्या डोळ्याचं सेन्सर आणि तिचं एक आहे. डोळे मिचकिले की चॅनल बदलत आहे. गळ्यात शपथ माझ्या गोळ्या नाही संपल्या. हो मी पाहिली ती टीव्ही. त्यानं नुसते डोळे मिचकिले की चॅनल बदलत आहे. ह्या भिताड्याला सांगितलंय भिताड्या तो ही टीव्ही गण खपके आहे पण रिमोटवर चलती, त्याची पापनाव चलती. ते मोगाड्यात बसलं. ते पुन्हा म्हणलंच नाही आपला टीव्ही किती मोठा आहे. अशी काही काही माणसं असतात नादिक, स्वतःचा पुरुषार्थ सांगणारी. तसं आमच्या भीमाकडे एक गोष्ट घडली. भीमाला वाईट नाही म्हणणार, पण घडली एक गोष्ट भीमाच्या जीवनात. महाराज दगडावर बसले म्हणून नाचे मागे मागे. हा ध्यानात ठेवा, मला कधी हुकल्यावर जागेवा आणि जा कळत नाही कधी कधी. आणि मग महाराज असे दगडावर बसलेले बाबाजी. भीमाला वाटलं आपल्या अर्जुन नावाच्या भावानं महाराज आणले नाही, देवाचा लेटर पॅड दिल्यावर महाराज आले नाही. आपण ताकदीच्या बळावर भीमानं 5-50 झाडं अशी उपटिले, तुरीचे नाही
कापसाचे नाही, सोयाबीनचे नाही, एका झाडाची 15 खण जोडणी होईल. झाड किती मोठं असेल कल्पना करा. असे 50-50 झाडं उपटिले तनपुरे बाबा. आणि भीमा असा डुलू लागला. महाराज म्हणलं बेटू मला ताकद दाखवायली. महाराजाच्या मांडी खाली कुबडी होती. ती कुबडी असते ना अशी हात टेकून जप करायची. ती कुबडी अशी फिरिल्याबरोबर 200-400 झाडं उपटले आणि भीमाच्या भोवताल खोपी तयार झाली. अरे बापरे म्हणला, चलो याची काठी फिरल्यावर 400-200 झाडं उपटते. हे काय येत नाही आपल्या छंद. चलो देवाला सांगितलं असा कुठं महाराज असतो का? देवानं सांगितलं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जरा हिशेबान जाते का, गिरगावकडे थोडाच आणायचा आहे. देव नरोश 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 देव. देवाला फराळाचं वाहड फराळ खात असताना देवाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. जिनं फराळाचं वाहड तिने विचारलं, दादा दादा यज्ञ 20 दिवसावर पूर्ण आहुती आली, चेहऱ्यावर चिंता का? ताई महाराज येत नाही. कोण महाराज? आमका. मी आणते मी आणते मी 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 आणते. देवाज सांगितलं ताई अर्जुनाच्या ना आला नाही, भीमदादाच्या ना आला नाही, माझा लेटर पॅड दिला तरी आला नाही. ऐका देवा, एकच काम करा, मी महाराजाला आणते, पण दादा तू माझ्या सोबत चाल रे. भगवंतानं सांगितलं मला चालायचा कटाळा आहे बाबा, मी नाही चालणार. द्रौपदीनं सांगितलं दादा तू रथात बस, फक्त मला तुझं संरक्षण असावा. हो, स्त्रीला कवच असावा. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्राता, आणि वार्धक्य रक्षंती पुत्र. हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. जिला जिचं जीवन उजळायचंय, आपलं जीवन मोठं करायचंय, तिनं स्वातंत्र्याच्या घोड्यावर कधी बसायचं नाही, कधी बी लवून चोपून वागायचं. कवचाला किंमत असती, कवचाला किंमत. 5 लाखाचं घड्याळ आहे, पण काच फुटला. गेला आंघोळ करताना मधात पाणी. टाइम किती तर म्हणले 12. सकाळी 12 वाजत असते. कशामुळे माहिती? 5 लाखाचं घड्याळ आहे, पण त्याचं कवच तुटलं ना, कवच तुटलं. काच किती रुपयाचा असेल महाराज? हो का, 1-2 रुपयाचा, 10 रुपयाचा काच. पण तो तुटला की 5 लाखाचं घड्याळ टाइम दाखवत नाही. याचा अर्थ त्याचं कवर खराब झालं. कवर 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 खराब झालं. दादा तू रथात बस, मी पायी चालते. हस्तनापुरापासून तिथपर्यंत द्रौपदी पायी गेली. मथर मधात होत. महाराज अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. एक जण मला म्हणला महाराज महाराजाला कसं काय कळालं बाई आहे म्हणून? मी म्हणलं तिला बांगड्या होत्या रे, आणि ज्या बाईच्या हातात बांगड्या आहेत ती अशी पाया पडताना बांगड्या वाजत असतात. ती घालीत होती, तिला हात बी होते म्हणून घालीत होती. हो, हा घालीत होती ती बांगड्या. हो हो. कालांतरानं एक जण म्हणला काय करावं महाराज, ती घालीच नाही. मी म्हणलं तू मला काऊन ताण द्यायला, तिच्यावरच्या तू घाल. तूही घाली ना, तू ऐकून मग मला हाणतो काय, तू घाल. ते म्हणला सगळे कामं तर करायला लावायची, दळायला लावती, सरपण आणायला लावती, गॅसची टाकी मायात बोकांडीवर असती, किराणा मायाच हातात असतो. पण मी म्हणलं इकडे देऊन इतकं देऊन बी तिने बांगड्या घालाव तरी घालीत नाही. म्हणलं मग एक तो तू घाल, आणि नसला आवडत तो पैठणचं तळप आहे. हो, पण आम्हाला नको ताण देऊ. आता काय करावं आम्ही तरी? काही काही गोष्टी प्रारब्धानच घ्यावा. हो, संसारात पत्नी 6 गोष्टीपैकी एक प्रारब्ध आहे. पत्नी ज्याच्या जीवनात गोड आहे तो जिवंत मृत्यू लोकात वैकुंठाते समजायचं, अमरपुरीत हे समजायचं, अमरपुरीत. आणि ज्याची बायको कर्कश आहे, कर्कश संगती दुःख उदंड फजिती, सोन्याच्या बंगल्यात राहत असला तरी समजायचं लाकडावर जळायलो. कशा असत आहेत बघा ना. हे अजून उद्याला किंमत देतात. हो, अरे बापरे, भोगीच्या दिवशी सक्रातीच्या दिवशी इतक्या किंमत देणार, इतक्या किंमत देणार. सकाळपासून नाद लावला पोरायच्या माईनं, तुम्हाला जायचंय का, पटकन जेवून घ्या. मी म्हणलं रोज कशी म्हणत नाहीत, भोगीच्या दिवशी मालकाचे मालक जेवल्याशिवाय जेवता येत नसतं. मी म्हणलं बरं ठीक आहे, आजच्या दिवस लय जीव लावतात, लय जीव.
मातीत काहीच केल्याला बाजार नाही. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय. बांगड्या हातात असल्यामुळे आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भाऊ. कोण? पांचाळ नरेशाची कन्या पांचाळी. वा. नकुल सहदेवाची कामिनी धर्मपत्नी. जी 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 जी. को भवास्तता जायते क्रियान्विहान तत्कामिनी येत वनोपवने तत्रा सिद्धाय असती. काय काम आहे एवढ्या वनात येण्याचं? महाराज, यज्ञाची पूर्णाहुती त्याच्याकरता मी तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी आले. ठीक आहे. जी जी जी. नेम माहित आहे? होय. 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. महाराज पुरे झालं म्हणून नाचे मागे मागे. पुरे झाले. द्रौपदी म्हणली 60,000 यज्ञाचं पुण्य पुरे झालंय का, म्हणजे बस झालंय का? असं म्हटल्याबरोबर त्या पर्णकुटीचा ताटवा न काढता कुड फोडूनच महाराज बाहेर आलं. दुसरीकडूनच कुड फोडून बाहेर आलो. कोण आहे अशी? पाहिलं तर द्रौपदी. बाई 60,000 यज्ञाचं पुण्य कुठून आलं तुझ्याकडं? हस्तिनापुरापासून इथपर्यंत चालत आले. नाम घेता वाट चाली. यज्ञ पाऊला कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरी नाम जपता घडे. मी तिथपर्यंत प्रत्येक पावलाला जगाच्या मालकाचं नाव घेत आले. बाई पायात काय होतं तुझ्या? महाराज तुमच्यासारख्या साधूकडे येण्यासाठी सँडल घालून कशा येऊ? तुमच्यासारख्या महाराजाकडे येत असताना पायात चप्पल घालून कशा येऊ? हल्ली ज्याच्याकडे जरशे पैसे त्याच्या चपला सुद्धा वेगवेगळ्या. स्वयंपाकघरात घालायची चप्पल वेगळी, ती खालून टोचती अशी बनलं तिला ॲक्युपंक्चर. मी म्हणलं बाई ही स्वयंपाक करताना महाराज ही स्वयंपाकाचीच चप्पल आहे. मी म्हणलं एखादी महाराजाला हाणायची नाही का? हो तशी असली तर मला नको चहा पाजू. म्हणलं मी येतो. हो म्हणजे चपला सुद्धा विशिष्ट प्रकारच्या आहेत ना. स्वयंपाक करताना घालायच्या, बाहेर फिरायला जाताना घालायच्या, त्या नैसर्गिक विधी संपादन करायच्या त्या दरुजाच्या थोत्राला, त्याला संडास बाथरूम म्हणतात ना, तिथं जायच्या वेगळ्या. म्हणलं महाराज झपकवायच्या काही आहेत का? ती म्हणली त्या बी आहेत, पण महाराज खराब वागल्यावर दाताड पाडायच्या पण ह्याता. म्हणलं माय मी तसं नाही वागत. मग येतो मी. बिना चपलाची द्रौपदी. महाराजानं 4-2 झाडं उपटिले. ते कशाची झाडं असतील महाभारत बघा. वापस जाताना द्रौपदी ज्या रस्त्याने चलत होती तो रस्ता तो महाराज झाडीत होता. आणि मग द्रौपदी चलत होती. महाराजानं झाडून झाडून जर काही खडे शिल्लक राहिले तर रथात बसून आलेलं द्रौपदीच्या पुढे चलत होतं आणि ते पुढचे खडे येचित होतं. काऊन माहितीये? तिच्या कोमल पायाला रस्त्याचे खडे टोचले. कोण येचित होतं माहितीये? पंढरपुरातलं. म्हणून नाचे मागे मागे. म्हणून नाचत होता. म्हणून नाचत होता. चला ऐका पुढचा आता. एका महान व्यक्तीकडे एक अधिकारी व्यक्ती आला. त्रिकाल ज्ञानी आला. उदाहरण क्रमांक 3 चाललंय ना. बस झालं एवढं. आता एवढं झाल्यावर मग आपण पूर्ण विराम करू. गाडेकर बुवा. त्रिकाल ज्ञानी व्यक्ती, ज्योतिष्य शास्त्रामध्ये पारंगत, तत्वसिद्धांतिक, वाचा सिद्धी पावाला अज्ञापक व्हाल ही ज्याच्या वाणीची ताकद, असा एक व्यक्ती एका महान व्यक्तीकडे आलाय. ही व्यक्ती किती महान आहे, पण ज्याच्याकडे गेलाय ती व्यक्ती किती महान आहे तुम्हाला पुढे कळल. ज्यांचा अभंग आहे त्यांचं सांगतोय. म्हणून नाचे मागे मागे. ही व्यक्ती या व्यक्तीकडे येणार आहे म्हणून पंढरपुरातलं रडत होतं. माझी जगाची माय, माझा जगाचा बाप रडत होता. त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. दुपारची वेळ 1-1:30 वाजलेला आहे. आणि या 1-1:30 वाजता तो तत्वसिद्धांतिक शांती ब्रह्मनाथांच्या घरी आलाय. बसण्यासाठी आसन टाकलं. आदर आदित्य केलं. गिरिजा जी पाणी घेऊन या. काकी उठल्या, माठाकडे गेल्या. माठातून 2 पेले भरले. मालकाला एक आणि घरी आलेल्या अतिथी देवो त्याला एक पाणी.
पण योग असा आला, तेवढेच 2 ग्लास पाण्याने भरले. पुन्हा पाणी नाही माठात. त्या दोघांना पाणी दिलं आणि लागलीच आवाज दिला, श्रीखंड्या, ए श्रीखंड्या. जी आई साहेब. श्रीखंड्या, घरी कोणी आल्याच्या नंतर तू दार सोडत नाहीस, पण मी 1 तास झालं बघायला तू घरात का थांबत नाहीस? देव घरात का थांबत नव्हता त्याचं कारण तुम्हाला पुढे कळल. आई साहेब, काय माठातलं पाणी संपले रे, म्हणून नाचे मागे मागे. द्रौपदीच्या पुढचे खडे येचित असेल, तिच्या पुढे झाडून काढीत असेल, मीराबाईच्या विष प्राशन करीत असेल, तिच्या पुढे नृत्य करत असेल, तिचे वाटेल ते कामं करत असेल. श्रीखंड्या, माठातलं पाणी संपलंय. जे आईसाहेब. आईसाहेब, कधीच संपत नाही हो. माझ्याही लक्षात येईन श्रीखंड्या. अरे सकाळी तू एकदा प्यायचं पाणी भरलं की ते कधी संपत नाही रे, आज दुपारीच संपलंय. जी आईसाहेब, घेऊन येतो. खुंटीचीच कावड काढली. नाथांच्या घरचं पाणी भरायचं, त्या आरती चप्पल घालायला जमत असेल का? पाणी आणताना नाही नाही. अंगात सदरा, अंगात निमस्ती नाही, डोक्यावर पागुट नाही, फक्त पंचा. फक्त पंचा. निमस्ती सदरा खुंटीला अडकून ठेवला, पागुट अडकवलं, खुंटीची कावड खांद्यावर घेतली. पायात काहीच नसताना चैत्राच्या कडकडत्या उन्हामध्ये तापलेल्या जमिनीवर माझा विटेवरचा जगाचा पाप गोदावरीच्या पात्रात पोचलाय. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, पोचलाय तिथं. पहिलं स्नान केलं, ओल्या कपड्याने पाणी भरायचं. काय शिस्तता असेल, काय आचारसंहिता असेल, काय नाविन्य असेल, काय जिव्हाळा असेल, काय गोडवा असेल, काय कौतुकजन्य कर्तव्य असेल. ते स्नान केलंय, कावड विसळून घेतली, कावड भरून खांद्यावर घेतली आणि मग निघाला. तापलेल्या वाळवंटात तापलेले तळवे पाहिल्याच्या नंतर गोदावरीचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. काय कोमले, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. काय काय सौंदर्य असेल त्या जगाच्या मालकाचं. त्याच्या तळपायाला ती वाळू किती पोळत असेल, आणि त्या वाळूचे चटके बसत असताना त्यानं पाय खालीवरी करावा, निसर्गाचा नियम आहे. गोदावरी रडत होती. घरी पोचले प्रभू, ती कावड माठात रिचवली. वसरीच्या पलीकडे गेले, पाय मांडीवर घेतला डावा, उजव्या मांडीवर घेतला उजवा, डाव्या मांडीवर घेतला, आणि जगाचा मालक तळवे असे चोळत होता. फोड आलेली होती हरभऱ्यासारखी. गिरिजा काकीने विचारलं, पाणी टाकलेला आवाज लक्षात आला, पाण्याचे माठ भरलेले. श्रीखंड्या कुठे? श्रीखंड्या. हळूच आवाज आला, जी आई साहेब. वसरीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर भगवंताचे तळपाय लाल झालेले होते. काय शुद्धांत करण्याची बाई. खांद्यावरचा पदर थोडासा वडला, त्या पदराचा कोपरा असा पाण्यात बुडवला, आणि थंड पाण्यात बुडवून अंगावरच्या पदराच्या कोपऱ्याने जगाच्या मालकाचे श्रीखंड्याचे तळपाय चोळत होती. तळपाय त्याला पाणी लावत होती. डोळे भरून आले. श्रीखंड्या, नाव सांगत नाहीस, गाव सांगत नाहीस, एवढ्या उन्हामध्ये पण तू आज पवित्र स्थितीमध्ये या घराण्याची आचारसंहिता सांभाळीत तू पाय भाजेपर्यंत पाणी आणलंस रे श्रीखंड्या. असू द्या साहेब, पाणी संपलताच. तो तुमचा दोष नाही. मी सकाळी एकच कावड टाकली होती. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी विचार केला, कोणाला पुटपुटते. घरी आलेल्या पाहुण्याला सांगितलं, 2 मिनिटं बसा तुम्ही, येतो मी. बघतात तर गिरिजा काकी श्रीखंड्याच्या तळव्याला स्वतःच्या पदर भिजून ओलावा देत सुखद स्पर्श, गोड असा शीतलता देत होत्या पायाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पाहिलं, गिरिजा फोडाले श्रीखंड्याच्या पायाला. जी मालकजी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजही रडत होते. दोघं रडत असताना श्रीखंड्या उठले,
आणि गिरिजा काकीचे आणि एकनाथ महाराजाचे डोळे पुसले. आणि मग मात्र एकटा श्रीखंड्या उकसाबुकशी रडू लागला. गिरिजा काकीने स्वतःच्या पदराने शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पंचानी डोळे पुसले, पण श्रीखंडाचं रडणं थांबत नव्हतं. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. गिरिजा काकीने सांगितलं, बाळा, एवढ्या कडकडत्या उन्हात मी तुला पाण्यासाठी पाठवले रे, मला माफ कर, तुला त्रास झालाय, याच्यानंतर मी तुला पाठवणार नाही अशा उन्हामध्ये. आईसाहेब, दुःख त्या गोष्टीचं नाही, रडू याच्या करता येते. आईसाहेब, तुम्ही केलेला स्वयंपाक मी 36 वर्षापासून खाल्लाय, तुम्ही दिलेलं प्रेम 36 वर्षापासून स्वीकारलंय. 10-5 मिनिटाच्या नंतर ते प्रेम दुरावणार, अंतःकरणाचा गुरळा दाटून आला आणि एकनाथ महाराजाच्या गिरिजा काकीच्या पायाला कवटाळून जगाचा बाप रडत होता. आई साहेब, तुमच्या घरचा माझा शेर संपलाय, तुमच्या घरचं माझं शेर संपलाय, शेर संपलाय, इथं राहणं आता उचित नाही. गिरिजा काकीनं सांगितलं, नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या, आमच्या दोघांच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत या वाड्यातून तुला कोणी काढून देणार नाही. जगाच्या मालकानं गंभीर प्रश्न केला, उत्तर दिलंय, महाराज, आपण खोटं बोलता. नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या, 36 वर्षापासून मला ओळखलं नाहीस, मी खोटं बोलतोय असं तुला वाटतंय? गिरिजा काकीने सांगितलं, श्रीखंड्या, भगवंताच्या कृपेने मला हरिपंडित नावाचा मुलगा झाला, मी हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते श्रीखंड्या, मी त्याच्यापेक्षा तुला जास्त प्रेम दिलंय. मान्य करतो आई साहेब, मान्य करतो, मान्य करतोय, पण मला या घरात 10-5 मिनिटाच्या नंतर राहता येणार नाही. नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या, डोक्यातलं काढून टाक, आम्ही येत तोपर्यंत कोणी काढून देणार नाही. मी हरिपंडिताला सांगेल, तोही काढून देणार नाही. माझा नातू हर्ष आहे, त्यालाही सांगेल, तोही काढून देणार नाही. बाबा, शब्द वापस घ्या. तेवढ्या अवकाशात मधात बसलेल्या त्रिकालज्ञानी व्यक्तीच्या लक्षात आलं, मला एकट्याला बशील हे काय करायलेत. तो मधली बैठक सोडून वसरीत येतो. त्यानं पाहिल्याबरोबर त्याचं अंतःकरण गदगदलं आणि त्याने जोरात टाळी वाजली. नाथ बाबा, नाथ बाबा, ज्याने 36 वर्ष तुमच्या इथं काम केलंय, हाच जगाचा बाप आहे, हाच जगाचा बाप आहे. हा शब्द त्याच्या तोंडातून पडतो ना पडतो, तेवढ्या अवकाशात माझा विटेवरचा मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाड्यात एका खांबात अदृश्य झाला. खांबात 36 वर्ष आमचा चौक झाडास रे, 36 वर्ष पडलेली सगळी कामं केलीस रे. अरे, आज कळालं तू आम्हाला देव आहेस म्हणून. म्हणून नाचे मागे मागे. पुरावे 3 झाले. मीराबाईच्या घरी काम करीत होता, नाचत होता. पांडवांच्या घरी नाचत होता. द्रौपदीच्या मागं पुढं सगळी कामं करायचा. किती नाचायचा, किती सांगू तुम्हाला. इथं बसलेल्या माईला सांगतोय, सासरी जर त्रास झाला ना, सासरी, तर ती मुलगी बापाच्या सावलीवर सासरी जगत असती. सावली, बापाच्या सावलीवर म्हणजे त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या बळावर ती सासरी जगत असती. आदा कदा एखाद्या मुलीचे वडील वारले तर ती चुलत्याच्या बळावर जगत असते, कालांतरानं भावाच्या बळावर जगत असते. पण आपले वडील, आपले काका, आपले भाऊ कितपत कामाला येतील. इराटाच्या घरी कीचकानी ज्या वेळेला सकाळच्या 4 वाजता हाताला स्पर्श केला, त्यावेळेला जगाच्या मालकाच्या डोळ्यातून रुधिर येत होतं. रुधिर म्हणजे रक्त. माझ्या बहिणीला त्रास, किती सेवा.
एके दिवशी द्रौपदी रस्त्याने चालली, तिला घाम येत असताना सूर्याला आगा भास्करो तेजो कांती हे स्वेदाम भगिनी भवयात्तानाम ये ती ललाट प्रपटले श्वेता तज्जायते तेजो भयव्याप्ति दिवाकरः नैवम गांजा कसम लिखितम. काय टोक असेल वडी रामबा गाडी करबा. हे सूर्या, जर तुझ्या प्रकाशानं माझ्या द्रौपदीला घाम आला तर खबरदार माझ्याशी गाठ आहे. ही उन्हात बाहेर निघली किती ढगाच्या आडंगी घुसत होतो. कोण माहिती? सूर्य सूर्य सूर्य. मनाबर इथं बसलेले ना मग डोळे चमकायलेत, लाईट बंद होय. तिकडे सोमनाथनं कोणी बटन दाबल्या बंद होईल, आपल्या मनाने हे लाईटा बंद होय मरगिरगाव कर तरी होत नाही. ते आमच्यावर घेतल्यावर तुम्ही हसत आणि तुमच्या चॅनल बंद होतो का? काय काम करीत असेल, किती काम. चला, याच कारण यमधर्मानं जगाच्या मालकाला विचारलं. ब्रह्मांड नाही का? संवाद कशातला माहिती आहे? मार्कंडेय पुराणातला. शेजाऱ्याला इतका कापूस काऊन झाला, मग काय जीव दे तू. अर्ध्यानं खत घातला असेल ना म्हणून झालाय. त्याचं दुकान इतकं कस काय चालतंय? तू रातच्या चलव, दिवसा झोप जाय, संध्याकाळी शटरवरी करी जाय. ह्या डुकरन भोताड तू या दुकानात. काय 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 उद्रेक काय मिळत नसतो काय काय ना. असं काय सांगू लागलो मी? बाळांतीन. हो, आज एक मला वाटते शबरीची पुण्यतिथी आहे. शबरी मातेची पुण्यतिथी. काय पर्व काळ आहे. भेटला येवळ तर ते बी सांगू. सांगाच येळ आहे. किती किलोची पाहिली तुमची? रिसोडला 21 किलोची आहे, तुमची 50 किलोची आहे काय? विठाला विठाला. एक बाळंत पण बाईनं आनंदानं केलं. घाट्या घोंगरं लावून झोली टाकल्या, शिदोऱ्या जेजुऱ्या केल्या, पोराला दागिने केले, त्या लेकराला पोरगी वाट लावली. दुसऱ्या बाळात पणाला पोरगी 1.5 वर्षाला झाली. असो नका, येत असती. ते एक तिला केलं, आनंदाने केलं. तिसऱ्या बाळात पणाला पोरगी आल्या. 5 वारात पोरगी वाटच लावली. बबे बाई, आता मै सुनबाई लहान तान लेकरू घेऊन आली आणि 2 बाळातनी एका घरात नसत्यात बाई. तू निघ बरं बाई, तू निघ. तिसऱ्या बाळात पणाला माय कटळली, माय कटळली माय. आणि 4थ्या बाळात पणाला पोरगी याच्या आधीच माईने सांगितलं, बबे त्या पाया पडते माय, माझ्या जीवाचा पत्रा झाला बबे, पत्रा झाला. काय बबे, त्या बापाचा स्वभाव तो तुलाच माहित होता. म्हाताऱ्यानं माया पिना पाडा बाई. भाडं घेतलं बाई त्या बापांनो. कवडी इतकी मला किंमत दिली नाही बबे. निकून तिकून म्हातारपणी सुख झालं तर काय तू डुरू बाळात पण बबे माझ्या जीवाचा पत्ता. कशा हसत्यात बघा, कशा हसत्यात बघा, कशा हसत्यात आहे का नाही? माझ्या जीवाचा पत्रा झाला बबे, पत्रा झाला बाई. हे बाळात पण तुझ्या घरीच कर. कोण म्हणती माहितीये? माय स्वप्नात नाही, चांगल्याच्या नाही, योग्याच्या ध्याना. आणि ते 27 दिवस बाळा ते धुवाला. 27 दिवस म्हणून नाचे मागे हा. यम विचारायला देवाला, यम. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार. तिथं नाचायला, तिथं सुद्धा काम करायला. यमानं विचारलं देवा, अरे जन्म दिलेली माय कंटाळते, याच्या पलीकडे सांगू का? अख्खं जीवन कष्ट करून लेकरासाठी संपत्ती कमू द्या,
पण उतार वयात ती संपत्ती खर्चत असताना जर थोडासा मुलांचा पाय घसरला तर त्या बापाला वाटते झालं तेव्हा मारलं असतं तर बरं झालं असतं एक, नाही तर याला कमून ठेवायच्या आधी सगळं सप्त्याला दिलं असतं तर दोन. काय कष्ट केले मी, काय कष्ट केले, काय कष्ट केले, किती संपत्ती कमिली आणि बेट लग्न झाल्या झाल्या बायकोच्या गन पावडर साठी 3 एकर इकली. बाय म्हणल्या माय कोणासाठी कमिली संपत्ती? पोरायसाठी. हेले बांधून देणार आहे का बोखंडीवर? पण त्यानं जर चुकीच्या मार्गाने खर्च केली तर राग येतोय, राग येतोय, राग 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 राग. देवा जगाचा बाप आहेस तू, जगाचा बाप. हा कोपी तरी निवांतच आहे, हा ऋषे तरी कोणतं पिस लागलं होतं? नवल पिसे, नवल पिस. देवा अरे बाप पोराचं ऐकणं चुकलं तर त्याला मान्य करीन. तू जगाचा बाप. अर्जुनाला जर रुसला तर सांत्वन करायला, रागावला तर सहन करायला, त्याचा स्वभावच कडक आहे. असं म्हणतो कशा करता? काय गरज आहे चोखोबाराच्या घरी तुला बाळा ते द्वाची? काय गरज होती नाथांच्या घरी तुला हे करण्याची? काय गरज होती मीराबाईच्या इथं? काय गरज होती पांडवाच्या घरी? यमधर्माचे प्रश्नावर प्रश्न पडत होते. एकच उत्तर जगाच्या मालकाच्या तोंडातून पडलं. अंतकरण गदगदलेलं होतं. डोळ्यातून पाणी येत असताना वाट सुद्धा नव्हती, इतकं पाणी डोळ्यातून येत होतं. आणि तोंडातून बोबडी वळत असताना एक शब्द पडला, भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर होतं. भक्तीचं कर्ज, द्रौपदीच्या नामस्मरणाचं कर्ज, अर्जुनाच्या नामस्मरणाचं कर्ज, पहाती पांडवा अखंड वनवासी, भक्तीचं नामस्मरणाचं कर्ज, मीराबाईच्या जन्मभराच्या श्वासा इतके मोजिले बाई मी इकत घेतला आयुष्यभर त्याच्या श्वासातून, त्याच्या सुंदर गोड हवेतून मिळालेले श्वास, त्या श्वासा इतके नाम मोजलेत. हो, विकत घेतला, इकत 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 इकत. भक्तीचं टोक. काय प्रेम असेल कल्पना करा. लेकरानं जर नाविन्यपूर्ण काम केलं तर आई तोंडावून हात फिरती. नाविन्यपूर्ण काम जर नातवानं केलं तर आजी असे हात फिरून पुन्हा उलटे हात मोडीती. प्रेमाचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक. पण नातू नाही, मुलगा नाही, जातो माहित नाही, नावही श्रीखंड्या नाही, यायला ठुलत श्रीखंड्या. हो, नाथ महाराजांचं डोकं किती गोड असेल पाहणं. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, लक्ष्मीचाच पती श्रीखंड्या. काय वाणीची ताकद असेल या मोठ्या लोकांची, काय नाविन्य असेल या संतांचं. श्रीखंड्या. आणि तरी त्याचे तळपाय पदरवाला करून पुसावा. काय प्रेम असेल कल्पना करा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पूजा करत असताना नैवेद्याचा भात शिजतोय आणि तो भात शिजल्याच्या नंतर एकांतात स्वयंपाकघरामध्ये सोहळा मोडून त्याला पाटावर बसवावा आणि सोन्याच्या पात्रात साखर भात. आईसाहेब देवाला नैवेद्य तू आधी खाय, तू आधी खा, तू आधी खा. श्रीखंड्यानं सांगितलं, आईसाहेब मालकाला कळन ना, तुला हरिपंडिताची शपथ आहे, मुकाट्यान खाय. काय प्रेम असेल कल्पना करा. यम धर्माला सांगितलं हे भक्तीचं कर्ज आहे, हे माझ्यावर ऋण आहे, हे संतांनी केलेलं भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावर आहे. म्हणून ब्रह्मांडाचा
संधी